एसटी कर्मचाऱ्यांनी 13 ऑक्टोबरपासून आंदोलनाचा इशारा दिलाय। त्यामुळे ऐन दिवाळीत लाल परी थांबण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र कामगार संयुक्त कृती समितीची मुंबईत बैठक झाली। भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या संघटनेने सरकार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केलाय आणि त्यामुळेच ऐन दिवाळीत पुन्हा एकदा लाल परी थांबण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचे हाल होण्याची शक्यता आहे। बघा, एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना एक रकमी आर्थिक लाभ द्यावा, कर्मचाऱ्यांना 1500 रुपये दिवाळी भेट देण्यात यावी, महागाई भत्ता 53% वरून 55% करावा, 2018 पासूनचा थकीत महागाई भत्ता द्यावा अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्यात। एसटी कर्मचाऱ्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं अशी मागणी केली।